श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू गुरुनाथ आले वेगी. वत्सा लागी धेनु जैसी ठाकी भुवनु तैसे श्री गुरु आपणू आले जवळी. येताची गुरुमुनी वंदी नामक करणी मस्तक ठेवुनी चरण युग्मी. केशतो मोकळी झाडी चरण धुळी आनंदाच्या जळी अंध्रिक्षाळी. गुरुवाणी पुष्प 1 मधील धर्म या अध्यायाचे मी पठण करीत आहे. या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, धर्मो रक्षती रक्षितः. याचा अर्थ आपण धर्माचे रक्षण करावे म्हणजे धर्म आपले रक्षण करतो. प्रत्येक व्यक्तीने धर्मामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे नीती नियमांचे आचरण ठेवावे. धर्म ही मुख्य बाब आहे, विज्ञान ही सहाय्यभूत बाब आहे. केवळ विज्ञानाचा उपयोग नाही. धर्म आचरल्याने मनुष्यामधील पशुभाव कमी होतो. सामाजिक कर्तव्ये काय काय आहेत हे लक्षात येते. आचार कसा पाळावा. माणसाचे हृदय जर कठोर असेल तर मृदू कसे बनवावे हे सर्व धर्मामध्ये सोप्या भाषेत सांगितलेलं असतं. प्रत्यक्ष तसे आचरण केल्याने हृदय निश्चित मृदू करता येते. विज्ञान काय करते तर अगोदर अस्तित्वात असलेल्या गोष्टी उजेडात आणते, त्यावर प्रकाश पाडते, त्याचा कार्यकारण संबंध दाखवते. धर्म व विज्ञान हे एकमेकांना पूरक आहेत. खरे बुद्धिमान विद्वत्तेने परिपूर्ण असलेले वैज्ञानिक देखील धर्म मानतात, ते नास्तिक नसतात. जे वैज्ञानिक नास्तिक आहेत ते धर्म न मानता कोणती तरी अज्ञात शक्ती ही सर्व कामे करते आहे असे मानतात. काही वेळा वैज्ञानिकांना देखील शोध लागल्यानंतर त्यावर जास्त विचार करून खोल जाता येत नाही. उदाहरणार्थ, तांबडा व पांढरा रंग एकत्र केला की गुलाबी रंग होतो, तेथपर्यंत ते खुलासा देऊ शकतात. परंतु निसर्गामध्ये अगोदरच गुलाबी रंग कसा निर्माण होतो याचा खुलासा ते देऊ शकत नाही. मानवाची बुद्धी तोकडी पडते. परमेश्वर मनुष्याला जन्माला घालताना बुद्धिमत्ता देतो. वैज्ञानिकांना मोठे शोध लागतात, परंतु त्यांना बुद्धीची देणगी दिली कोणी हे त्यांनी लक्षात घ्यावे. ज्या असाधारण बुद्धिमान ऋषीमुनींनी आत्म्याचा शोध लावला त्यांचेच आपण वंशज आहोत. आपल्या बुद्धीमध्ये अनेक कप्पे आहेत, परंतु ते सर्व झाकलेले व बंद आहेत. ते कसे उघडावे हे फक्त धर्मच सांगू शकतो. त्यासाठी देवावर नितांत श्रद्धा व विश्वास ठेवावा लागतो. नित्य चिंतन व मनन करीत जावे लागते. असे केल्याने हळूहळू प्रगती होऊन झाकलेल्या कप्प्यांपैकी एक एक कप्पा उघडत जाईल व बुद्धी तेजस्वी होईल. स्वतःला विज्ञाननिष्ठ समजणारे किंवा BA MA झालेले किंवा डॉक्टर, इंजिनियर आदी सुशिक्षित दर्शनार्थी माझ्याकडे येतात व माझ्याशी धर्माविषयी वाद घालतात असे परमपूज्य सद्गुरू म्हणतात. पुस्तकांचा अभ्यास केल्यामुळे त्यांना वाद घालता येतो, परंतु वाद घालता येतो म्हणून बुद्धीची चमक व हुशारी स्पष्ट होत नाही. वादविवादामुळे शेवटी मन दुःखच निर्माण करते. जिथं आपली पूर्ण श्रद्धा आहे अशा देवांवर व धर्मांवर कोणी टीका करू लागला की मी ती सहन करत नाही. आम्ही ईश्वरावर, धर्मावर पूर्ण विश्वास व श्रद्धा ठेवणारी माणसं आहोत. मला ईश्वर दर्शन झालेलं आहे.
ईश्वर काय आहे हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे, असे परमपूज्य सद्गुरू म्हणतात. आम्हाला कोणीही विश्वास ठेवायला सांगितलेला नाही किंवा हे शिकण्यासाठी आम्ही कोणाच्या दारात गेलो नाही. आम्ही ईश्वर पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. ज्या मार्गाने आम्ही गेलो तोच मार्ग आम्ही तुम्हाला दाखवित आहोत. वैदिक धर्म हा सत्य आहे. पूर्वी जसा होता तसाच तो आजही आहे. काही लोक म्हणतात की द्वापार युगात धर्म वेगळा, सत्ययुगासाठी धर्म वेगळा आणि कलियुगासाठी धर्म वेगळा. या सर्व मानसिक कल्पना आहेत. कलियुगामध्ये धर्मनिष्ठ माणसं व धर्म जाणणारे कमी राहतील हे खरे. तसेच सामान्य लोकांचा कल भोगवाद व इतर गोष्टींकडे जास्त राहील हेही खरे. धर्माबद्दल केवळ आस्था असणारे लोकच जास्त असतील, परंतु धर्म प्रत्यक्षात आचरणात अल्प लोक आणतील. सत्ययुगात धर्मालाच श्रेष्ठ मानणारे व धर्म जाणणारेही जास्त होते. सत्ययुगात लोक प्रामाणिक होते, थोरा मोठ्यांच्या वचनाला किंमत देत असत. वैदिक धर्म अबाधित आहे व अबाधित राहणारा आहे. धर्म हीच एकमेव तारणारी शक्ती आहे. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये धर्माविषयी श्रेष्ठ भावना उत्पन्न होत नाही तोपर्यंत धर्म तुमचे रक्षण करीत नाही. जेव्हा आपण धर्मामध्ये दाखवलेली कर्तव्य पार पाडू व धर्माविषयी मनात उत्तम भाव ठेवून, तेव्हाच धर्म आपले रक्षण करील. हे एकमेकांवर अवलंबून आहे. तुम्ही जर धर्माचे पालन केले नाही तर धर्म तुमचे रक्षण कसे करील? आज बऱ्याच लोकांची कल्पना अशी आहे की आपण देवाचे काही केले नाही तरी देव आपले रक्षण करील. ही कल्पना चुकीची आहे. अगोदर धर्मात दाखवलेली कर्तव्य करावी व नंतरच त्यांच्याकडून रक्षणाची अपेक्षा करावी. देवांनी अवतार का घेतला? मूळ समजून लक्षात घ्या. मूळ धर्म कसा आहे? इतर धर्मांचे या वैदिक धर्मावर आक्रमण झाले. इतर सर्व धर्म लयाला गेले तरी आपला धर्मच कसा टिकला हे लक्षात घ्या. त्याची परंपरा लक्षात घ्या. भारतामध्ये अजूनही साक्षात्कारी पुरुष जन्माला येतात, ह्याचा अभ्यास करा. त्यांच्या उपदेशांचे मनन चिंतन करावे. तुमचे कल्याणच होईल. अशाने धर्म तुमचे रक्षण करेल. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, गुरुवाणी पुष्प 1 या ग्रंथातील पुढील अध्यायाचे पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.